ठाणे शहरात जरीमरी पोलीस लाईन आहे. पोलीस स्कूलच्या जवळ ही पोलीस वसाहत आहे. या ठिकाणी पोलीस लाईनच्या 8 ते 10 बिल्डिंगी आहेत. सदर इमारती अत्यंत जीर्ण अशा अवस्थेमध्ये झाल्या आहेत. 4थ्या मजल्यावरनं पाण्याची कुठे गळती सुरू आहे, तर महिलांना तसेच त्यांच्या मुलांना अभ्यास करण्याकरिता त्यामुळे त्रास होतोय. तसेच त्यांची झोपही अपुरी होत आहे. काही इमारतींना या ठिकाणी 4थ्या मजल्यावरील असलेल्या गच्चीला सुरक्षा कठडे देखील नाहीत, तर अनेक ठिकाणी इमारतीच्या जिन्याच्या परिसरामध्ये बसवण्यात आलेल्या जाळ्या ज्या आहेत त्या देखील तुटलेल्या अशा अवस्थेमध्ये आहेत. नागरिकांनी मेनकापड टाकले तरी या परिसरामध्ये गळतीही सुरूच आहे. सतत पाण्याची गळती चालू असल्याने पोलिसांना येथे झोपही लागत नाही घरात. त्यामुळे त्यांची कामं करण्याची मनस्थिती बिघडते. झोप अपुरी असल्याने त्यांची मानसिक स्थिती देखील बरोबर नसते. किमान 6 तास झोप मिळणं हे आवश्यक आहे. पहिलेच ठाणे शहरात पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची कमतरता आहे. त्यातच पोलिसांवरील वाढलेला ताण लक्षात घेता त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा देखील मिळणं तितकंच आवश्यक आहेत. या संदर्भात या इमारतींची दुरावस्था लक्षात घेता आमदार संजय कैकर यांनी देखील यावर पाठपुरावा केला. तर आज समाजसेवक संगम डोंगरे यांनी देखील येथे उपस्थित राहून या इमारतीच्या दुरावस्थेबाबत माहिती दिली. तसेच लवकरात लवकर यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती देखील प्रशासनाकडे केली आहे. नमस्कार, मी संगम डोंगरे. नमस्कार, मी संगम डोंगरे. आज आम्ही ह्या पोलीस लाईनमध्ये लाईव्ह याचं कारण हेच होतं की पोलीस लाईनमध्ये जी इमारती आहेत त्या बिल्डिंगच्या इमारती आहेत त्या सर्व नाजूक झाल्या आहेत आणि सर्व गळती होत आहे. पोलिसांनी काही ठिकाणी आपले मेनकापड लावून ते म्हणजे मेनकापड लावून तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी बंदोबस्त करायचा प्रयत्न केला, पण ते काय होत नाही आहे. घरात गळती होत आहे आणि तसं बघितलं पोलीस स्टेशनला पण पोलिसांची ऑलरेडी कमतरता आहे आणि पोलिसांना झोप न मिळाल्याने त्यांचा मानसिक त्रास होतो आणि मग त्यांना अनेक सामना त्यांना फेस करायला होतो. तसेच ही लहान मुलं आहेत, माता आहेत, भगिनी आहेत, यांना कुठे म्हणजे या पावसामुळे त्यांना मुलांच्या म्हणजे त्यांना काम करण्यात अडथळा येतो. तसे मुलांना शाळेत पण जायचं आहे. बघा या बाजूला शाळा आहे, तर त्यांना शाळेत पण जायचं असं, तर अशा वेळी त्यांना त्रास होतो. आणि आम्हाला काही माता भगिनी आम्हाला या संदर्भातली तक्रार आम्हाला फोनवरती दिली होती की असं आमचा प्रॉब्लेम आहे. आणि इथे आल्यानंतर आम्हाला म्हणजे अत्यंत म्हणजे हे परिस्थिती बघून आम्हाला फार शॉक बसला. आणि हे बघा, ही जी सायकल लावलेली आहे वरून, बघा ही सायकल लावली आहे ना, ही का शोभेची सायकल नाही आहे, पण ही लहान मुलं पडू नये यासाठी त्यांनी सुरक्षा दृष्टिकोन ही सायकल लावलेली आहे. अत्यंत म्हणजे मनाला वेदनादायक गोष्ट आहे की पोलिसांची अशी अवस्था आहे. आणि ह्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त आहे, तसेच ठाणे महानगर आयुक्त आहेत, कलेक्टर साहेब आहेत आणि हे सर्व PWDच्या विभागात त्याच्या खात्यात येतं. तर आम्ही PWDचे येवळे साहेब आहेत यांना मी भेटणार आहे, विनंती करणार आहे की या भागाची ताबडतोब डागडुजी करण्यात यावं आणि माझे हे पोलीस बांधव आहेत यांना कुठेतरी रिलीफ मिळावा. आणि ह्या इथे एक मीटर बॉक्स लावला होता आणि ह्या अख्खा मीटर बॉक्सचं पाणी जे आहे त्या मीटर बॉक्समध्ये जातं आहे आणि ह्या भागात ते स्पार्क वगैरे झाले होते, अनेक वेळा लाईटी गेल्या होत्या. ह्या पोलीस लाईनची दुरावस्था आहे. तर प्रशासकांनी इथं लक्ष घालून ताबडतोब याच्यावरती उपाययोजना करावे.